पागल्यासारखं वाटते. मगाशी वरता गेलो तिथं लोक बनूवाले म्हणजे न्यूज चॅनल आहे का यूट्यूब आहे. आज मस्त सेटअप करून आहे ना, मस्त माईक बिक लावून आहे ना, मी जे रुक्मिणी मातेचं जे जन्मस्थळ होतं ते हे आहे कौंडण्यपूर. मी आता आलो होतो जहागीरपूरला. जहागीरपूरहून झालं आहे दर्शन. आता आम्ही चाललो आहे कौंडण्यपूर. पाहू तिथं काय होते, नंतर सांगतोच तुम्हाला. इकडं आता मी कौंडण्यपूरमध्ये आलो आहे. कौंडण्यपूरचं मंदिर आता इथे वरचं आहे का मला पक्का नाही माहीत कोणचं आहे. इथं चालू आहे सगळं काही, लोक येऊन आले. आता पाहू आलो पण वरचं जाऊन सांगतो मी तुम्हाला कसं आहे. तर तोपर्यंत मी पॉज घेतो थोडासा. मित्रांनो, पायऱ्या आलेल्या आहे आपल्या. आता पायऱ्या चढून वरचं जायचं आहे वाटते. इथून पायऱ्या चढून आलो मी. संत एकनाथ महाराज, श्री संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज, जगत जननी रुक्मिणी माता जन्मस्थळ. रुक्मिणी मातेचं माहेर, कृष्णाचं सासर. गेलो होतो मोर्शी डॅमकडे तर पाणीच नव्हतं. इथं भरपूर पाणी आहे. जिथं फोटो काढायचा होता तिथं फोटो काढला नाही, भलत्या जागी फोटो काढून आलो. आता कसं आहे, मला थोडीशी लाज वाटते. म्हणजे आता कसं पागल्यासारखं वाटते. मगाशी वरता गेलो तिथं लोक बनूवाले म्हणजे न्यूज चॅनल आहे का यूट्यूब आहे. आज मस्त सेटअप करून आहे ना, मस्त माईक बिक लावून आहे ना मी. म्हणून लोकांना वाटू मला की वल्ला युट्यूबरच आहे का. ते कसं हे आहे गिम्बल सारखं वाटून आलं ते हातात वेगळं न. ते सेटअप आणला ना पुरा गिम्बल ते लोकांना वाटू मला की मोठा कोणी चॅनलवालाच आहे काय, शूटिंग काढायला आला. लोक म्हणाले आम्ही दिसू ना चॅनलवर. म्हटलं हो नक्की दिसान रात्री 8 वाजता. सध्या आम्ही आलो होतो. आता मी सध्या आहे जे रुक्मिणी मातेचं जे जन्मस्थळ होतं ते हे आहे कौंडण्यपूर.
इथूनच कनी श्रीकृष्णांना कनी रुक्मिणी मातेला पडून नेलं होतं. म्हणजे शिशुपालसोबत लग्न जुळलं होतं रुक्मिणी मातेचं. रुक्मिणी मातेला श्रीकृष्णासोबत लग्न करायचं होतं, पण तिच्या भाऊनं कनी जोडवलं होतं लग्न शिशुपालसोबत. मग श्रीकृष्णाला माहीत पडलं की बा रुक्मिणी माता बा प्रेम करते, म्हणून लग्न करायची इच्छा आहे असं तसं. जे द्वारकावरून निघाले अजून इथं आले, पण इथून पडून नेला रुक्मिणी मातेला द्वारकेला. अशी कहाणी होती, शॉर्टमध्ये सांगितली मी तुम्हाला. चांगली जागा. मी कौंडण्यपूर लहानपणी आलो होतो. इथं काही हे नदी आहे ना, इथं काही मोठे मोठे गणपती दुर्गादेवी शिरवतात, पण कधी माझं कधी मंदिरात मी आलो नाही कधी. मी ऐकलं इथं जेवण भेटते, पण इथं जेवण नाही भेटत. नशीब आहे. काही न झालं दर्शन मस्तपैकी, प्रसाद खाल्ला, चल जाएंगा. आता पाहतो मी, आता मी घरी चाललो. पुढच्या लोकेशनचा ब्लॉग टाकून. आता कसं मी ब्लॉग म्हणूनच कच्चा आहे ना, लोकांना पागल वाटतं ना म्हणून. आलीला इथचा किस्सा आता इथंच खतम झाला. आता पुढच्या वेळेस आपण कुठे जायचं आहे. धन्यवाद.